वनरावाचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या अंतर्गत आयोजित प्राध्यापक प्रबोधिनी व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचे आजचे 23वे एपिसोड। सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करूया। राष्ट्रगीत सुरू करायचे सुरू कर। जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। आजच्या प्राध्यापक प्रबोधिनी व्याख्यानमालेसाठी लाभलेल्या प्रमुख व्याख्यात्या गणित विभागप्रमुख प्राध्यापक या आपल्या गणित पत्र सर्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। मी सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉक्टर डी.एम. जाधव सर यांचेही स्वागत करतो। त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर पी.व्ही. रसाळ सर यांचेही कार्यक्रमात स्वागत करतो। त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित सहकारी प्राध्यापक वर्ग, बंधू आणि भगिनी व सर्व सेवकांचेही कार्यक्रमात स्वागत करतो। आपल्याला लाभलेल्या व्याख्यात्या श्रीमती एस.एस. घोलप मॅडम यांचा थोडक्यात परिचय करतो। त्या गेल्या 7 वर्षापासून आपल्या संस्थेत व आपल्या महाविद्यालयात कार्यरत असून गणित विभाग प्रमुख आहेत। त्यांनी एफ.टेक ही पदवी पुणे विद्यापीठातून प्राप्त केलेली आहे। त्यांनी नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत। तसेच त्यांनी आयुका म्हणजेच इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्समध्ये प्रोजेक्ट केलेला आहे। आयुका ही 1988 मध्ये डॉक्टर जयंत नारळकरांनी स्थापन केलेली संस्था आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी astrosat.ayuka.in ही वेबसाईट बनवलेली आहे। ॲस्ट्रोसॅट हे भारतीय सॅटेलाइट 2016 मध्ये लॉन्च झाले आहे। मी डॉक्टर डी.एम. सरांना विनंती करतो की आजच्या व्याख्यात्या श्रीमती एस.एस. घोलप मॅडम यांचा सत्कार करा। धन्यवाद सर। मी श्रीमती एस.एस. घोलप मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आजच्या विषयावर सखोल मार्गदर्शन करावे। मराठा विद्यार्थी समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिंध येथे उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर रसाळ सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जाधव सर, तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ व माझे सहकारी प्राध्यापकांना माझा नमस्कार। प्राध्यापक प्रबोधिनी व्याख्यानमालेतील आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे गणित तंत्र सर्वत्र। गणित मॅथमॅटिक्स हा शब्द मॅथेमा या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे। गणित ही एक भाषा आहे। म्हणजे जर आपल्याला कोणाची उंची मोजायची असेल तर आपण किती सेंटीमीटर किंवा किती फूट या पद्धतीने करतो, ती कॅल्क्युलेट करतो। तसंच अनेक गोष्टींचा आकार, वस्तुमान, क्षेत्रफळ हे करण्यासाठी आपण ही भाषा वापरत असतो।
भाषा तयार केल्या आहेत. स्वतःच्या विकासासाठी मानव त्या भाषांचा वापर करतो. त्या आहेत गणित, तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र. वरवर पाहता जरी या वेगवेगळ्या भाषा दिसत असल्या तरी त्यांचं बेसिक, त्यांचं मूळ हे विचारांमध्ये आहे. म्हणजे या चार भाषा आपल्या थिंकिंग प्रोसेस म्हणजेच वैचारिक प्रक्रियेशी संबंधित आहे. म्हणून जर आपल्याला आपले विचार डेव्हलप करायचे असतील तर ह्या चार विषयांचा अभ्यास करणं आपल्याला फायदेशीर आहे. त्यानंतर गणिताचा उपयोग आता कोणताही एक प्रॉब्लेम असेल तर तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा नेट सेटच्या ज्या परीक्षा असतात तर त्यात एक पेपर हा नक्की रिझनिंग ॲप्टिट्यूडवर असतो. तो यासाठी की स्पर्धकाची वैचारिक क्षमता त्याने त्यातून तपासली जाते. आता आपण बघूया की गणिताची सुरुवात कधी झाली. वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे कावळ्यापासून ते चिंपांझीपर्यंत बरेच सजीव 5 ते 7 अंक मोजू शकतात. माणसाने सगळ्यात पहिल्यांदा कधी अंक लिहायला वाचायला सुरुवात केली हे कोणालाच माहीत नाही. पण अंकांचा वापर हा याचा पुरावा आजच्या इराक आणि तेव्हाचं त्याचं नाव बेबीलोनियन होतं त्या ठिकाणी सापडतं. तेव्हा लोक तिथे मातीच्या पट्टीवर किंवा भोजपत्रासारख्या पाण्यावर अंक लिहित होते. त्यानंतर 1950 साली उत्खननामध्ये एक 20,000 वर्षापूर्वीची अस्थी सापडली. त्या अस्थीच्या दोन्ही बाजूंना उभ्या रेषा सापडल्या. तर वैज्ञानिकांचं असं म्हणणं होतं की त्या रेषा म्हणजेच मानवाने मोजमाप करण्यासाठी त्या काढल्या गेल्या असतात. त्यानंतर जशी मानवाची समज वाढत गेली तसा तो दगडांचा वापर करू लागला मोजमाप करण्यासाठी. म्हणजे आता त्यावेळेस त्याला 4 अंक समजत होता, पण जर त्याला 4 रणांची शिकार करायची असेल तर तो 4 दगड सोबत घेऊन जायचा. एका रणाची शिकार झाली तर एक दगड फेकायचं, दुसऱ्याची शिकार झाली तर दुसरी, अशा पद्धतीने. अशा प्रकारे त्यानंतर दगडांचा वापर करतो. ह्या जगात माणसाने तयार केलेल्या सगळ्यात जुन्या निर्मितींपैकी एक आहे इजिप्तचे पिरामिड्स. जवळपास 5,000 वर्षांपूर्वी या पिरामिडची निर्मिती झाली. आणि हे जे पिरामिड्स आहेत ते आपल्याला याचा अंदाज देतात की जॉमेट्री याचा विकास खूप वर्षापूर्वी सुरू झाला. कारण अशा पिरामिडची निर्मिती जॉमेट्रीच्या अभ्यासाशिवाय, जॉमेट्रीच्या ज्ञानाशिवाय झाली नसते. त्यानंतर चीनची भिंत. जवळपास आता आपल्याला माहितीच आहे चीनची भिंत ही 2,500 जवळपास 2,500 वर्षांपूर्वी तयार झाली आणि जगातल्या 7 आश्चर्यांपैकी ते एक आश्चर्य आहे. त्या भिंतीची लांबी, रुंदी, तिला जो उतार चढाव होता त्यानुसार त्याला ती बनवण्यासाठी किती सामान लागेल त्या ठिकाणी गणित वापरले. आता गणितात भारताचे योगदान काय असेल, काय आहे तर तो एक वेगळ्या व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. पण एक महत्त्वाचा मुद्दा एवढाच सांगेल की आर्यभट्ट, महान वैज्ञानिक आर्यभट्ट यांनी 4थ्या शतकात शून्याचा शोध लावला. त्यापूर्वी फक्त 1 ते 9 पर्यंत अंक लिहिले जायचे आणि आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. त्यानंतर 7व्या शतकात भारतीय गणितज्ञ ब्रह्मगुप्त यांनी शून्यासोबत इतर अंकांची मांडणी करण्याची जी पद्धत विकसित केली तिचा आपण आजही वापर करतो. त्यामुळे संपूर्ण जगाला मोठ्या मोठ्या अंकांची मांडणी करणं सोपं होतं आणि त्यानंतर गणितात आमूलाग्र बदल झाला. आता गणित हा विषय काही लोकांना आवडतो, बऱ्याच जणांना तो नकोसा वाटतो किंवा त्याची भीती वाटते. याच्याशी संबंधित एक दंतकथा प्रसिद्ध आहे. आजच्यासारखंच देव आहे की नाही या बाबतीत ह्या विषयावर मध्ययुगातही बरेच वादविवाद व्हायचे. 8व्या शतकातला दिदेरो नावाचा एक महान तत्त्वज्ञानी होता ज्याला देवावर कोणीच विश्वास नव्हता. दिदेरो त्याचं नाव, देवावर विश्वास नव्हता. म्हणून देवाविरुद्ध काहीतरी युक्तिवाद करून तो समोरच्याला जिंकली सांगायचा. एकदा काय झालं, रशियन झारच्या दरबारात वादविवाद, जशी कॉलेज आपण वादविवाद कॉम्पिटिशन वगैरे घेतो तसे तेव्हा वाद वगैरे एखाद्या विषयावर ठरवून होत असते. तर रशियन झारच्या दरबारात ह्या दिदेरोला आमंत्रित करण्यात आलं. तिथल्या राजाने देवाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आयलर या गणितज्ञाला दिदेरोच्या विरुद्ध उभं केलं. वाद सुरू होताच ऑयलर काय म्हणाला, a + b/n/n = x म्हणून देव आहे. हे ऐकून यावर काय बोलावं
नव्हता, पण फक्त एक अवघड समीकरण बघून तो घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला. असं हे घडलं. काही लोक भराभर आकडेमोड करण्याची पद्धत किंवा सूत्र यांना गणित समजतात, पण वास्तविक पाहता आता ही भराभर आकडेमोड या संदर्भात आपल्या देशात शकुंतला देवी हे गणितातलं एक मोठं आश्चर्य आहे. ते खूप मोठे कॅल्क्युलेशन्स अगदी कमी वेळात करायच्या, म्हणजे खूप मोठे गुणाकार, वर्गमूळ, वर्ग, घनमूळ अगदी 14, 15, 20, 25 डिजिट्सचे सुद्धा कम्प्युटरपेक्षा सुद्धा कमी वेळात करायच्या. त्यांना मानवी संगणक किंवा ह्युमन कम्प्युटर म्हणून ओळखलं जातं. त्यांच्यावर एक मागेच बॉलिवूडचा सिनेमा शकुंतला देवी पैकी निघाला आहे, तो कदाचित आपण पाहिला असेल. तर मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की भराभर आकडेमोड करण्याची पद्धत आणि गणितातल्या ग्रुप थेरी, रिंग थेरी, सेट थेरी, गेम थेरी, नॉन युक्लिडियन जॉमेट्री यांचं फारसं म्हणजे त्या सर्व सब्जेक्टच्या मूलतत्वांशी फारसा संबंध येत नाही. थोडक्यात भराभर आकडेमोड करणारी मंडळी गणितज्ञ असतीलच असं नाही, आणि जे थोर किंवा महान गणितज्ञ होते ते बरोबर आकडेमोड करू शकतीलच असतं. इतिहासातले असे बरेच गणितज्ञ आहेत जे खूप फास्ट बरोबरची आकडेमोड करू शकतात. भारतातले आर्यभट, भास्कराचार्य, नीलकंठ, माधव, रामानुजन, तसेच युरोपातले गाउस, ऑयलर यासारखे अनेक गणितज्ञ हे त्यांच्या भराभर आकडेमोड करण्याच्या पद्धतीमुळे गणितज्ञ झाले होते, तर त्यांनी गणितातल्या मूलतत्वांमध्ये जी भर टाकली होती त्यामुळे ते थोर गणितज्ञ झाले. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे गणित अत्र तत्र सर्वत्र. मॅथमॅटिक्स हेअर देअर एव्हरीवेअर. आपल्या दैनंदिन आयुष्यात जवळपास प्रत्येक गोष्टीशी गणिताचा खूप जवळचा संबंध आहे. आता आपण इथलंच उदाहरण घेऊ. आपल्या प्राध्यापकांबद्दल व्याख्यानमालेचा ठराविक वेळ ठरलेला आहे, 11:30 ते 12:30. म्हणजे आपण घड्याळावर पाहतो, ते घड्याळ आकड्यांनीच बनलेलं आहे, ज्याच्यावर आपली पूर्ण दिनचर्या ठरलेली असते. आपण सध्याच्या परिस्थितीत आपल्या खुर्च्यांमध्ये ठराविक अंतर असणं अपेक्षित आहे. किती असावं? 1 मीटर, त्याप्रमाणे खुर्च्यांची रचना केलेली आहे. या हॉलला एक ठराविक लांबी, रुंदी, उंची, क्षेत्रफळ आहे. म्हणजे कुठल्याही बांधकाम म्हणजे स्थापत्य कलेत गणित महत्वाचे ठरतं. आपलं घर ते कॉलेज एक ठराविक अंतर आहे, त्यासाठी आपण वाहन वापरत असू किंवा बस जे काही असते, जर आपण वाहन वापरत असू तर त्या प्रत्येक वाहनाचं काहीतरी आपल्याला ॲव्हरेज माहीत असतो, आपल्या वाहनाचा ॲव्हरेज किती येतो. घर ते कॉलेज अंतर किती असेल, आपण ज्या पद्धतीने जात असतो त्यानुसार आपण घरातून निघण्याचा वेळ ठरवतो. जर नाशिकवरून जी मंडळी येतात ते कार शेअरिंग येत असतील तर लगेच प्रवासासाठी लागणारा खर्च तुम्ही डिवाइड करत असणार एकमेकांमध्ये. जर कॉलेजला पोहोचण्यासाठी निघायला उशीर झाला तर तुम्ही गाडीचा स्पीड थोडा वाढवणार. आल्यानंतर आपण 5 तासाची ड्युटी करतो. तर ह्या झाल्या छोट्या गोष्टी. आता आपण एक शाखांमध्ये वळूया की तिथे गणिताचा कसा उपयोग असतो. जर आपण विज्ञान शाखेकडे वळूया, विज्ञान शाखेत फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र आणि गणित याचा खूप जवळचा संबंध. आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जर MSc फिजिक्स करायचं असेल विद्यार्थ्याला तर त्याला SY BSc पर्यंत गणित असावंच लागतं. म्हणजे त्यांनी DYBScला फिजिक्स कम्प्लीट केलं, पण मॅथमॅटिक्स फक्त SYला सोडून दिलं असेल तर त्याला MSc फिजिक्सला ॲडमिशन भेटत नाही. एवढा फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचा जवळचा संबंध. केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र, तिथे गणिताचा उपयोग होतो. केमिस्ट्रीमध्ये जो पिरियडिक टेबल आहे, पिरियडिक टेबलची रचना आहे, प्रत्येक इलेमेंटची एक स्पेसिफिक जागा आहे, किती रो कॉलम प्रत्येकाची जागा, आणि प्रत्येक इलेमेंटला 2 नंबर दिलेले आहेत. एक आहे त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर आणि दुसरा त्याचा ॲटॉमिक वेट. जर आपण झुलॉजीकडे वळलो तर प्रत्येक प्राण्याला एक ठराविक उंची, वजन असतं. जर आपली तब्येत कधी बिघडली, आपण दवाखान्यात गेलो, आपल्याला डॉक्टरने काही टेस्ट सांगितलं, सपोज ब्लड युरिन टेस्ट सांगितली, आपण लॅबला गेलो,
तर त्या टेस्टमध्ये प्रत्येक घटकाचं एक आदर्श प्रमाण ठरलेलं असतं. ते जर प्रमाण असेल, त्यात काहीतरी चूक झाली तर समजायची आपल्या प्रकृतीत काहीतरी बिघडलं. त्यानंतर आपले बीट्स किती असावे. सध्या वर्षभरात एक शब्द खूपच आपल्या प्रत्येकाच्या जवळचा झाला, तो म्हणजे ऑक्सिजन लेवल. ऑक्सिजन लेवल किती असावे, त्या प्रत्येक गोष्टीचं एक आदर्श प्रमाण ठरलेलं आहे. तसंच बॉटनी रिक्वायरमेंटचा विचार केला. बॉटनी वनस्पतीशास्त्रात प्रत्येक वनस्पतीची एक रचना आहे. म्हणजे बऱ्याच वनस्पतींमध्ये आपल्याला सिमेट्री दिसते. कम्प्युटर सायन्स म्हणजे संगणकशास्त्राचा जर आपण विचार केला तर संगणकशास्त्रात क्रिप्टोग्राफी त्याच्यात त्याच्या गणिताच्या नंबर द्यायचा. आता क्रिप्टोग्राफी म्हणजे काय, जर आपण कोणाला ईमेल पाठवला तो ईमेल, किंवा आता आपण नेट बँकिंग वापरतो त्यावेळी जो युजर नेम पासवर्ड टाकतो, किंवा आपण सध्या फोनपे, गुगल पे, पेटीएम यासारखे जे ॲप वापरतो त्याच्या पण क्रेडेन्शियल जे काही आपण टाकतो ते सर्व्हरपर्यंत पोहोचताना ॲज इट इज जातं. म्हणजे जर मी ABC पासवर्ड टाकला तो ABC, त्याच्या प्रवासात तो ABC नसेल, तो काहीतरी वेगळ्या चिन्हामध्ये कन्वर्ट झालेला असेल, त्याला म्हणतात इन्क्रिप्शन. आणि जेव्हा तो सर्व्हरला पोहोचेल तेव्हा तो पुन्हा तिथे ABCच पोहोचायला पाहिजे, त्याला म्हणतात डिक्रिप्शन. त्या इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शनच्या प्रोसेसला म्हणतात क्रिप्टोग्राफी. आणि यांच्या ही प्रोसेस जी करतो याच्यात गणिताच्या नंबर थिअरीचा उपयोग केला असतो. जर वाणिज्य शाखेचा विचार केला तर वाणिज्य शाखेमध्ये FIB कॉमर्स गणित हा विषय असतो. कला शाखेकडे वळूया. कला शाखेमध्ये इतिहासात सनावळे येतात, त्यानंतर कालमापन येतात. भूगोलाचा विचार केला तर आपल्या पृथ्वीवरचं प्रत्येक ठिकाण दाखवण्यासाठी आपण रेखांश अक्षांश वापरतो. नकाशा तयार करताना त्या नकाशामध्ये एक प्रमाण ठरलेलं असतं, स्केल खाली कोपऱ्यात दिलेलं असतं. नकाशातलं 1 सेंटीमीटर म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते अंतर किती असतं नकाशामध्ये. त्यानंतर हवामान किती काय, वातावरणाचे थर कोणत्या किलोमीटरपर्यंत वातावरणाचा कोणता थर आहे. अर्थशास्त्र ही सर्व आकड्यांचा खेळ आहे. प्रॉफिट लॉस, कालचा इन्कम टॅक्स बद्दलचा विचार आहे. त्यानंतर शेअर मार्केट, आपला दर महिन्याचा आर्थिक बजेट, म्हणजेच आपल्या समाजशास्त्रात देखील गणित शिकले. त्यासाठी जर्नल ऑफ मॅथमॅटिकल सोशिओलॉजी नावाचा पेपर आहे. त्यात कोणते लेख असतात तर सामाजिक रचना आणि संघटना यांचा अभ्यास, यांचा संबंध गणिती पद्धतीने केलेले असतात त्या संदर्भातले, किंवा जनमताविषयी भाकीत करण्यासाठी जे मॉडेल्स तयार केलं त्यात कुठलं गणित वापरलं गेलं त्या संबंधीचे लेख असतात. अशा पद्धतीचे लेख ते जर्नल ऑफ मॅथमॅटिकल सोशिओलॉजी, किंवा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमधलं इंटरॅक्शन्स तपासण्यासाठी जे मॉडेल्स तयार केलेले जातात त्यात कोणतं गणित वापरलं जातं त्या संबंधीचे लेख त्याच्यात असतात. त्यानंतर लिंग्विस्टिकमध्ये म्हणजेच भाषाशास्त्रात सुद्धा गणित वापरलं जातं. भाषेचा अभ्यास हा आज खूप मोठा आणि महत्त्वाचा समजला जातो. त्यासाठी लॉजिस्टियन मानसशास्त्रज्ञ, कृत्रिम बुद्धिमत्तेचे तज्ज्ञ लॉजिशियन हे खूप मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीचे संशोधन करत आहेत. सर्व संशोधनात ते गणिताचा वापर करतात. जर आपण संगीताचा विचार केला, म्युझिक, तर महान युनानी गणितज्ञ पायथागोरस यांनी पूर्व बऱ्याच वर्षाआधी गणित आणि संगीताचा संबंध शोधला. संगीताचं कोणतंही वाद्य असू द्या, ते एका ठराविक फ्रिक्वेन्सीने वाजलं तरच ते मधुर ऐकू. त्यात थोडा जरी बिघाड झाला तर ते आपल्याला ऐकावंच नाही. जर आपण खेळाकडे वळलो, जे आउटडोअर गेम्स आहेत, जवळपास सर्व खेळांचे जे नियम आहेत त्यात ग्राउंडची एक लांबी रुंदी असावी हा नियम असतो. खेळाचा कालावधीचा नियम असतो, इतक्या वेळात पूर्ण व्हावा. त्या खेळातल्या खेळाडूंची संख्या किती असावी हा नियम असतो. अशा प्रकारे तसंच चित्रकला, मूर्तिकला हे पण गणिताच्या नियमांवर आधारित असतात. गणितात एक ट्रिग्नोमेट्री म्हणून जो भाग आहे त्याच्यात साइन, कॉस, टॅन हे सर्व आहे. तर त्याचा उपयोग कुठे होत असेल तर उंच इमारती, पर्वत किंवा टॉवर यांची उंची मोजण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आपल्याला कुठे दुखापत
आणि आपण आपल्याला डॉक्टरांनी एक्सरे काढायला लावला तर त्या एक्सरेच्या ॲनालिसिसमध्ये सुद्धा त्याचा उपयोग. आपल्या मोबाईलमध्ये जे गेम्स आहेत त्या गेम्स म्हणजेच आपण मनोरंजनासाठी जे गेम्स आहेत त्या गेम्सच्या प्रोग्रामिंगमध्ये देखील गणित वापरले जातात. अशा विविध ठिकाणी गणित आपल्याला लागत असतं. आता जवळपास म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण गणिताचा संबंध शोधू. आता आपल्या बुटाची जी लेस आपण बांधतो त्यात काय गणित असेल असं आपल्याला वाटेल, पण त्यातही गणितज्ञांनी गणित शोधलं आणि थेअरी ऑफ नॉट्स बनवला. कालांतराने म्हणजे बऱ्याच वर्षांनी त्याचा उपयोग DNA मॉलिक्युल्सची, क्वांटम मेकॅनिक्सची, स्ट्रिंग थेअरीची गणित सोडवण्यासाठी त्या गणिताचा उपयोग करतो. थेअरी ऑफ नॉट्स गणितज्ञांनी जो शोधला होता त्याचा उपयोग कालांतराने केला. 1920 सालापासून गणितामध्ये एक ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम नावाचा प्रश्न. तो प्रश्न असा आहे की एखाद्या सेल्समनला तो आहे त्याच्या मूळ ठिकाणापासून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन परत त्याच्या मूळ ठिकाणांना परत यायचं आहे आणि ज्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्यायचे आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे रूट्स, एकच रस्ता असणारे वेगवेगळे रूट्स. तर तो प्रश्न असा आहे की त्याने असा कोणता रूट निवडावा की प्रत्येक ठिकाण कव्हर होईल, तो त्याच्या घरापासून प्रत्येक ठिकाण कव्हर होईल आणि रिटर्न पुन्हा त्याच्या जे मूळ ठिकाणी तिकडे कमीत कमी अंतर पाळायला पाहिजे असं रूट निवडा, असा प्रश्न. हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही. आतापर्यंत अनेक गणितज्ञ आणि अनेक कम्प्युटर बराच काळ झालेले आहेत हा प्रश्न सोडवण्यासाठी. तेव्हा शेवटी 1954 साली हा प्रश्न अमेरिकेतल्या 49 शहरांसाठी सोडवण्यात आला आणि 2004 साली स्वीडनमधल्या 24,978 गावांसाठी तो प्रश्न सोडवण्यात आला. जेव्हा हा प्रश्न हे गणितज्ञ सोडवण्यासाठी झटत होते त्यावेळेस तो सोडवल्यामुळे काय फायदा होईल ते त्यांच्या समोर नव्हतं. पण कालांतराने कम्प्युटरमधले जे इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड्स डिझाईन करताना किंवा कुरिअर आणि लॉजिस्टिक्सच्या कंपन्यांना त्यांच्या ट्रक्सचे रूट्स फायनल करताना आणि असे इतर अनेक प्रश्न सोडवताना त्या गणिताचा उपयोग झाला. तर असं गणित आणि आपल्या आजूबाजूच्या जगाचा काय संबंध आहे, त्यांचं काय नातं आहे किंवा त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, या विषयावर आजपर्यंत बरेच वाद आणि चर्चा झालेली आहे. आपलं विश्व हे गणितावरच आधारलेलं आहे आणि गणितामुळेच त्याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळू शकतं असं जेम्स जीन्स हा ब्रिटिश वैज्ञानिक म्हणायचे. या विश्वाविषयी जेव्हा वैज्ञानिक आपल्या थेरीज मांडतात, तेजीबंदीविषयी अर्थतज्ञ आपलं भाकीत करतात, मेंदूच्या कार्यपद्धतीविषयी न्यूरोबायोलॉजिस्ट जेव्हा मॉडेल्स उभी करतात, आपल्याकडे संसाधन उत्तम प्रकारे कसं वापरता येईल याविषयी एखादा लष्कर प्रमुख जेव्हा निर्णय घेतो तेव्हा या सगळ्यामध्ये गणित डोकावतच. आणि फक्त डोकावतच असं नाही तर गणिताशिवाय या सर्व ज्ञानशाखांचं पाणी होईल. एवढे बोलून मी माझ्या गोष्टी संपवते. आपण सर्वांनी शांततेत धन्यवाद. धन्यवाद मॅम. तुम्ही आम्हाला गणित अत्र सर्वत्र या व्याख्यानाद्वारे गणिताचा उपयोग कुठे आणि कसा होतो याबद्दल आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केले आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर DM जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्ष म्हणून व्यक्त करावे. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर
विज्ञानाचे सर्वेसर्वा डॉक्टर मिरजाळी, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर आस्करकर सर, वेगळे सर, संदके सर, पवार सर आणि सर्व प्राध्यापक बंधू, मी प्रथम तुमचं अभिनंदन करतो ते यासाठी की तुम्ही गणित हा अतिशय क्लिष्ट विषय, गणित इथे तिथे आणि सारेकडं हा तुमच्या व्याख्यानाचा विषय होता. तो खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून दिला आणि संगीतातही गणित आहे हे ऐकून मला खूप बरं वाटतं. डॉक्टर, संगीतात गणित आहे म्हणून तुमचं अभिनंदन. आहे मॅडम, तुम्ही क्षमा मागतो कारण 26 तारखेला तुमचं पार्टिशन ऑफ इंडिया केवळ आमचे एसवायचे ॲडमिशन चालू आहे आणि त्यावेळेस गर्दी होती म्हणून मला येता आलं नाही. माफ करा, तुमचं ऐकायला पाहिजे होतं पण नाही जमलं कार्यक्रमामध्ये, तेवढं ॲडजस्ट करून घेऊ, बाकी काय. पण आता राहिला आजच्या गणित अत्र तत्र आणि सर्वत्र, म्हणजे गणित इथे तिथे आणि सारीकडे, याचं अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना मला माझ्या गुरुजींची आठवण होते साहेब. माझे गुरुजी 4थीला असताना, म्हणजे माधव लक्ष्मण नागरे त्यांचं नाव, मला नाव आठवतात माझे गुरुजी, माधव लक्ष्मण नागरे. त्यांना काही काम करायचं झालं की ते एक होमवर्क द्यायचे, म्हणजे खऱ्या अर्थाने तो वर्गातच सोडवायचा तो होमवर्क. काय तर 90 अंशाचा कोन दुभावून दे, त्यांचं ठराविक 90 अंशाचा कोन दुभावून काढा. आता हे जे आहे हे त्यांना जर काही काम करायचं झालं ते विद्यार्थ्यांना हा एक काम देऊन ते त्यांचं काम करत असायचं. त्यांचं काम झालं की ते आठवलं की ते दिसून द्यायचे म्हणा, किंवा 10:30 वाजले म्हणायचे मला शाळा सुटायची, आम्ही वाचून जायचो, करायचंच नाही. एकदा असं झालं त्यांचं काम लवकर आटोपलं, हे काम आम्हाला करायला सांगितलं, 90 अंशाचा कोन दुभावून काढा, हे काम आम्हाला करायला सांगितलं, पण आम्ही नेहमीप्रमाणे ते केलं नाही. आणि ज्यावेळेस हातात छडी घेऊन आले, माझ्यापर्यंत आले, फक्त मी छडी माझ्या पाठीवर, त्यावेळेस खाली बसायचं, त्यावेळेस ताकद नव्हती, मी माझी पाठी अशी आत लावली आणि त्या पाठीवरती छडी बसली, पाठी फुटली. दुसरे गुरुजी माझे जे हायस्कूलात मला सर होते, येवला तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल नगरसूल म्हणून ती एक शाळा होती आणि ते येवला तालुक्यातल्या त्या शाळेमध्ये जगदाळे सर नावाचे मॅथमॅटिक्सचे टीचर होते, शिक्षक होते. अतिशय उत्तम गणित शिकवायचे, पण जमदारणीचा अवतार, इतके संताप्य आणि इतके पोपी असायचे की काही विद्यार्थ्यांचं चुकलं की बेदम मार. एकदा माझ्या शेजारचा माझा मित्र सूर्यकांत फकीरा गोराणे त्याचं नाव, आम्ही दोघं जण बरोबर अपडाऊन करायचं, अगदी रेल्वेने जायचं तर नगरसूलला आणि दोघं जण बरोबरच यायचो आणि तो शेजारी आम्ही बसलेलो. का कोण झाली काय झालं त्याच्याकडून चूक झाली तर त्याला इतकं मारलं गणिताच्या सरांनी की अवघड मला म्हणजे धरणीमय पोटात की अशी माझी अवस्था झाली होती त्या. आणि 8वीला म्हणजे काय हो, एक 13-14 वर्षाचा आपलं वय आहे, त्यावेळेस त्यांनी त्या विद्यार्थ्याला त्या सूर्यवालाची ज्या पद्धतीने मारलं, म्हणजे माझी अक्षरशः गडबडीचा अवस्था झाली, म्हणजे अवघड होतं त्यावेळेस ते केलं, म्हणजे सांगून इथपर्यंत माझी अवस्था झाली अवघड. आणि त्यांच्या बरोबर विनोद साहेब वी ग देव म्हणून एक गणिताचे शिक्षक होते आम्हाला. वी ग देव माणूस, बरोबर देव, आडनावे देव आणि देव माणूस, सुंदर गणित शिकवणार. का कोण जाणे मॅडम, जगदाळे सरांचा हा संतापी एकूणच हे वर्तन पाहता गणिताबद्दल भीती वाटायला लागली. तुम्ही म्हणालात की तो नावडता विषय होऊ शकतो, आवडता विषय होऊ शकतो. आवडता विषय होणे हे आमचं नशीबच नव्हतं म्हणा, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. बॉटनी विषय घेऊन, पण तिथे
गणित आलंच होतं. तुम्ही नाही बाकीमध्ये गणित आहे. ज्यावेळेस एखाद्या वस्तूचं आपण कॅल्क्युलेशन करतो, एखाद्या वस्तूचं मायक्रोस्कोप खाली आम्ही निरीक्षण करत असताना त्या वस्तूची डायमीटर आम्ही किंवा तो काय असेल त्याचे डायमीटर मोजत असताना आम्हाला गणित लागतं. त्याचे कॅल्क्युलेशन त्या मायक्रोस्कोपचे कॅल्क्युलेशन करत असताना आम्हाला गणित लागतं. म्हणून गणित सर्व ठिकाणी आहे. नंतर बाकी गणिताची आवड ही 10व्या इयत्तेला 10व्या इयत्तेला एल.जे. निकम सर म्हणून जनता विद्यालय मानव तालुका कळवण एल.जे. निकम सरांनी गणिताची इतकी चांगली आवड लावली की आम्हाला वर्ग समीकरणाचे म्हणजे 10वीचे धडे जर घेतले तर तुमचा मला त्या धड्याची क्रम माहिती. 3रा धडा हा घातांकाचा होता, 4था धडा हा वर्ग समीकरणाचा होता, 5वा धडा हा बहुपदीचा होता, 6वा धडा नंतर तुमचे ट्रिगोनोमेट्री वगैरे पेपर सेकंडमध्ये असे होते त्रिकोणमिती. म्हणजे हे इतकं नंतर जमायला लागलं. वर्ग समीकरणाने एक सामायिक समीकरण आम्ही यूज सुरुवात करू 10व्या इयत्तेमध्ये. इतकं गणिताची आवड निर्माण झाली. गणिताची आवड निर्माण होणे हे खूप चांगलं प्रगतीचं द्योतक आहे आणि ते गणिताची आवड तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून सांगितली त्याबद्दल तुमचा मध्यंतरी सर आम्ही विज्ञान मंडळाचा एक कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस बरेच वर्ष झाले. त्यावेळेस जयंत नारळीकरच्या मिसेस मंगला नारळीकर इथे आल्या. मंगला नारळीकर मॅथमॅटिक्स आहे. सुंदर त्यांनी एक व्याख्यान दिलं. मी तुमचा अजूनही परत एकदा अभिनंदन करतो की तुम्ही मराठीतून दिलं हे खूप चांगलं आहे. कारण सायन्समध्ये मराठीतून बोलायला नाही म्हणलं तरी बरेच इंग्रजी शब्द येतात आणि ते इंग्रजांचं मराठी ऐकायला कुठले चित्र वाटतं. एक तर मराठी किंवा कोणी हे बरं वाटतं आणि ते मराठीतून दिलं हे खूप चांगलं आहे. तेव्हा मंगला नारळीकरचा मॅडमने इथे त्यावेळेस वर्ग नव्हते हाले नव्हतं. ही बिल्डिंगच नव्हती जिथे आता तुमचं कॉम्प्युटरचं BCSचं जे काही सेंटर आहे तिथे कार्यक्रम घेतला होता. विद्यार्थी बसले होते आणि त्यांनी अवकाशातील ग्रहतारे याबद्दल सांगायला सुरुवात केली. चांगलं होतं. पण तेव्हा आकाश निरभ्र असतं आणि ह्या निरभ्र आकाशात चांदण्या रात्री खरं म्हणजे चंद्राचं शीतल चांदणं नाही म्हणत मी टिप्पूर चांदणं पडलेलं आहे. चांदण्या आकाशात दिसतात आपल्याला बरोबर. आणि हे केव्हा तर तुमच्या पौर्णिमेनंतरच्या चतुर्थीनंतर आपल्याला खूप अंधार दिसतो आणि त्यावेळेस आपल्याला अंधार त्या अंधारात चांदण्या दिसतात. या चांदण्यात पाहायला छान हा बुध असेल, हा ग्रह असेल, हा शुक्र असेल हे आपण आपल्या ज्ञानावर आपण सांगतो की हा गुरु आहे, हा मंगळ आहे, मार्स आहे हे सांगू शकतो. पण त्यावेळेस जर गुरुचं अंतर मार्स पासून स्वीडनचं अंतर प्लुटो पासून एवढी प्रकाश वर्ष आहे असं ज्यावेळेस त्यावेळेस बाकी ते गणित लोक असतात. अंधारात चांदण्या मोजणं, अंधारात चांदण्याचा आस्वाद घेणं, टिपून चांदण्याचा आस्वाद घेणं हे एक वेळेस बरं वाटतं. पण त्यामध्ये गणित आलं की अमुक एकाचं अंतर अमुक ग्रहापासून त्या ग्रहाचं अंतर एवढी प्रकाश वर्ष आहे असं येतो. त्यावेळेस बाकी थोडंसं ते क्लिष्ट वाटायला लागतं. पण ही क्लिष्टता तुम्ही खऱ्या अर्थाने जाऊन विषयाच्या बाबतीत काय योगदान आहे हे तुम्ही समजून सांगितलं खूप बरं वाटतं. तुम्ही थेअरी ऑफ नॉट हे जे कुठं लेसच्या संदर्भात तुम्ही सांगितलं म्हणजे आवडलं गणित कुठं नाही बघ. बऱ्याचशा गोष्टींचा तुम्ही वापर घेतला. प्लॅनची सिमेट्री ही प्लॅनची सिमेट्री फार महत्वाची आहे. वनस्पती उद्यान तयार करत असताना 2 प्रकारचे उद्यान असतात. एक फॉर्मल गार्डन ज्याला आपण औपचारिक उद्यान म्हणतो आणि एक अनौपचारिक उद्यान की त्याला इन्फॉर्मल गार्डन. इन्फॉर्मल गार्डन हे इन्फॉर्मलच असतं की तुम्ही कुठली झाडं कधी कशी लावा पण दॅट शुड बी अग्रेसिव्ह आहे त्याच्यातून लागतो. पण फॉर्मल गार्डन तयार करत असताना सिमेट्री महत्वाची आहे. तुम्ही गार्डन बाबतीत बोलला, बाबूंच्या बाबतीत बोलला की सिमेट्री महत्वाची आहे. ही सिमेट्री कोणती तर जी झाडं तुमच्या लेफ्ट हँडला आहेत तीच झाडं तुमच्या राईट हँडला असतात. आणि म्हणून आम्ही सारख्याच उंचीची झाडं लावतो. ही कुठली तर लेफ्ट हँड रोड अवेलेबल आम्ही अशोकाची झाडं लावतो कारण त्याची उंची ही सारखी करते. इकडे लावलेलं झाड इकडे लावलेलं झाड.
म्हणून गणिताचा उपयोग ह्या वनस्पती शास्त्रातही आहे, गणिताचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात आहे आणि गणिताचा उपयोग तुमच्या व्यवहारात सुद्धा आहे. हे प्रत्येक ठिकाणी गणिताचं. आमचे मामा होते, ते मामा काय करायचे की एखादं कोडं घालायचे आणि कोडं घातलं की परत त्याचं करीत बसलं काय करायचं. पण त्यांचं एक सूत्र होतं, किलोला आणि ग्रॅमला जेवढे पैसे किलोला, जेवढे रुपये किलोला तेवढे पैसे ग्रॅमला, असं त्यांचं एक सूत्र होतं. आणि मला नेहमी म्हणायचं सफरचंद तुला आलं केवढं चाललं, मग ह्या एवढंच आहे तर 1 किलोची किंमत सांग. लहान असताना येते नाही. आमचे काका होते साहेब या पांगरीचे, बाळाबाबा म्हणून. हे पांगरीचे काका काय करायचे, कोडं सांगायचे आम्हाला. म्हणजे जुनी माणसं कोड्यामध्ये पटायचं. ही कोडं सांगायची. काय कोडं घालायचे की मणी दिले तुला मणी, त्या मण्यांची माळ करायची. जेवढी माळा तयार होती तेवढंच त्या माळ्यामध्ये तेवढंच मणी असले पाहिजे. एवढं मणी दिले तुला माळा करायच्या किती करायच्या ते कर. आणि जेवढ्या माळा होतील त्या प्रत्येक माळ्यामध्ये तेवढेच मणी असले पाहिजे. अहो हे बघितलं नाही. त्याने सांगितले 121 मणी दिले तुला, तर काय करायचं. माळा तेवढं झालं पाहिजे आणि प्रत्येक माळ्यात तेवढं झालं पाहिजे. 11 तर 121 हे त्यांना माहिती होतं जुन्या मंडळीला. म्हणजे गणित आजही तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गणित पूर्वी तितकंच महत्वाचं होतं आणि गणित भविष्यातही तितकंच महत्वाचं असेल. एकूणच वैज्ञानिक शोधाचा विचार केला, एकूणच वैज्ञानिक संशोधनाचा विचार केला. नुसतं वैज्ञानिकाचा कोणी करत नाही, पण एकूणच जर मेंटल मॉडेल या दोन्ही ब्रँचचा जर उपयोग केला, या दोन्ही ब्रँचचा जर विचार केला तर आपल्याला गणित सोडून चालणार नाही. कारण जुन्या शिक्षकांचं शॉर्ट फॉर्म असायचे दशादशी. कोणाला समजतात नाही आजच्या विद्यार्थ्यांना दशादशी काय करतात सांगा बघा. हे त्यांचं होतं दशादशक. म्हणून गणिताला विसरून चालणार नाही आणि या गणिताविषयी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती करून दिली. खूप आनंद वाटला आणि प्रत्येक ब्रँचचं तुम्ही घेतलं. खरं तर गणित प्रत्येक ह्या विज्ञान शाखेतली प्रत्येक ब्रँच ही मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आहे, मल्टीडिसिप्लिनरी सायन्स आहे. म्हणून तुमचे आभार मानतो आणि संयोजकांनी मला बोलण्याची अध्यक्ष म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ते सर्वांचे आभार मानतो. महाविद्यालयाचे आभार मानतो आणि गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला वैद्यराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्राध्यापक प्रबोधन व्याख्यानमालेचे 23वे पुष्प संपन्न झाले आहे. या व्याख्यानमालेच्या व्याख्यात्या श्रीमती पूनम SS मॅडम, गणित विभाग प्रमुख, यांनी गणिताविषयी अत्यंत सुंदर माहिती दिलेली आहे. गणित आपले विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत कशा प्रकारे वापरले जाते हे त्यांनी सांगितले. गणिताचे दैनंदिन जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे आपल्याला त्यांच्या व्याख्यानावरून समजते. म्हणून मी श्रीमती पूनम SS मॅडम यांनी दिलेल्या सुंदर व्याख्यानाबद्दल त्यांचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर DM साधन सर हे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आहेत. त्यांनी गणिताचे यापूर्वी आणि आता किती महत्त्व आहे आपल्याला समजावून सांगितले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ प्राध्यापक आणि सहकारी प्राध्यापक यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. माझे सहकारी प्राध्यापक GL गंगाखेसकर यांनी अत्यंत सुंदर